महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातला विशेषतः मुळशी वगैरे हा जो पूर्व भाग आहे, पश्चिम भाग, यामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि पूर्वी पुण्याला लागून असलेली जी छोटी छोटी गावं होती ती आता सबर्बन उपनगरं झालीत पुण्याची. परंतु त्या प्रत्येक ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं वेगवेगळे सप्ताह, कीर्तन, पूजा, काकड आरती याला जाण्याची मला संधी मिळायची. आणि अनेकांच्या त्यातनं खूप जवळीक आणि एक चांगलं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. त्यापैकी पाषाणचे शांतारामबुवा निमन आणि त्यांचे सहकारी मारुतीराव कोकाटे. शांतारामबुवा निमनना तसं टोपण नावाने अण्णा म्हणतात, पण अत्यंत निष्ठावंत वारकरी, मितभाषी, छोटी कद म्हणजे शरीर प्रकृती अतिशय सरसडीत आणि अस्सल वारकरी ज्याला म्हणता येईल, खऱ्या अर्थानं वारकरी भागवत तत्वज्ञान जगणारे, त्यापैकी एक माननीय शांतारामबुवा निमन. त्यांचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्याबद्दल एक आदराची भावना व्यक्त करण्याचा मी माझ्या शब्दातून प्रयत्न करतोय. माझा त्यांचा परिचय तसा खूप जुना. अगदी मी विद्यार्थी होतो आणि त्या काळात नानापेठेत राहत असताना आमचा वारकरी संप्रदाय खूप मोठा, तिथे शेडगे पंचमंडळी दिंडी नंबर 4, माझ्या आईसाहेब पण त्या दिंडीमध्ये काही काळ माऊलींच्या पालखीबरोबर चालत पंढरपूरला जायच्या. वडील हरिपाठ म्हणायचे रोज सकाळी. तेव्हा हा एक संस्कार माझ्यावर झालेला आणि लहानपणापासून खूप कीर्तन ऐकलेली आणि घराजवळ असलेल्या मारुती मंदिरात दर शनिवारी भजन, त्या भजनाला जाणं, असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये आधुनिक अलीकडच्या काळातले उत्तम रस्ते नव्हते, वाहनं नव्हती, दळणवळणाची फार साधनं नव्हती. विद्यार्थी असताना 50, 55, 60 वर्षापूर्वी लहान विद्यार्थी आम्ही सायकलीवर त्या काळी भजनाला किंवा कीर्तनाला जात होतो. चांदण, नांद, पाचरणं अशा वेगवेगळ्या गावामध्ये मुळशीच्या आणि मग त्याला लागून असलेले औंध पाषाण, या पाषाणमध्ये खूप जुनं निमन विठ्ठल मंदिर आहे, खूप छान. त्याचा जीर्णोद्धार देखील अण्णा आणि सगळ्या गावकऱ्यांनी फार सुंदर प्रकारे केला. मला आजही आठवते की त्या ठिकाणी अण्णांचे वडील सयाजीबुवा निमन यांची आणि त्यांच्या मातुश्रींची परंपरा ही वारकरी संप्रदायाची. त्यांचे मोठे बंधू तेही वारकरी संप्रदायात, म्हणजे गावात तर त्यांना मोठ्या बंधूंना मोठे महाराज आणि अण्णांना धाकटे महाराज अशा नावानेच ओळखलं जातं. इतके निष्ठावंत वारकरी. त्या पाषाणची जी दिंडी होती, निकमदिंडी, त्या दिंडीबरोबर गेली कित्येक वर्ष पायीवारी अण्णांची कधी चुकलेली नाहीये, अशी परंपरा जपणारे. शास्त्रीय संगीत काय कुठं शिकले नाही, परंतु आवाजाची नैसर्गिक देणगी, गाण्याची कला त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि अनेक कीर्तनकार आणि या भजनामध्ये त्यांनी साथ दिलेली आहे. उत्तम त्यांचा आवाज चांगला आहे. आणि विशेषतः आकाशवाणी आणि दूरदर्शन त्याच्या माध्यमातून लोकसंगीत या सदराखाली वारकरी संप्रदायाच्या, भागवत संप्रदायाच्या भजनांचे अनेक कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेले आहेत. असे अण्णा. माझं त्यांचं गेले जवळजवळ मला वाटतं माझ्या अंदाजाने साधारण 40-45 वर्षापेक्षा अधिक तो काळ. मला आजही आठवतंय की गावागावामध्ये काकड आरती म्हणजे दिवाळी जवळ आली की भल्या पहाटे संपूर्ण गाव त्यावेळी जागा व्हायचं, एकत्र यायचं. गावामध्ये पांडुरंगाची यथासांग पूजा व्हायची. पूजा चालू असताना भजन, देवाची गाणी, कृष्णाची गाणी त्यावेळी गायली जायची. मग भजन व्हायचं, काकडी आरती व्हायची. अशी परंपरा आजही गावागावामध्ये लोकांनी जपलेली आहे, खूप जपलेली आहे. काही गावं मला अशी माहिती आहेत की केवळ दिवाळीच्या त्या कार्तिक मासामध्येच नव्हे, तो रोज काकड आरती करणार. उदाहरणार्थ संगम हे जे गाव आहे, संगम पुलाजवळ जुनं गाव, त्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष रोज काकडा होतो. आणि त्याला 60 वर्ष पूर्ण झाली आणि 61व्या वर्षात त्या काकड आरतीच्या सोहळ्याने पदार्पण केलं. त्यावेळी मला बोलवलं. भल्या पहाटे मी संगमवाडीला गेलो आणि 60 वर्षाची पूर्तता काकड आरतीची, ती माझ्या म्हणजे पूर्तता म्हणजे
ती परंपरा पुन्हा चालू झाली. पण तो आनंद मी घेतलेला आहे. तसाच आनंद या गावागावामध्ये आमचे नानापेठेतले बोर्डाळेतले सहकारी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी जात होतो. पाषाणला मी कित्येक वेळा कार्तिक महिन्यामध्ये काकड्याला इतरे दिवस जायचं. पुणे विद्यापीठातल्या विठ्ठल मंदिरात जायचं, इकडं जायचं, नांद्याला जायचं. ही एक परंपरा होती. कधी कधी माझ्या आई पण, म्हणजे आईसुद्धा फार आनंदाने त्या काकडा आरतीला यायची. पुण्यातल्या निवडणूक विठ्ठल मंदिरात काकडा खूप असायचा. माझी आई नेहमीच जायची अतिशय आनंदाने. आईची माझ्या देवाची गाणी लोकगीतं खूप पाठ होती. आम्ही भजनामध्ये सहभागी व्हायचो. शांताराम मोहन निमणांचं वैशिष्ट्य काय आहे की एक तर त्या काळात या ज्या पुणे हे तसं संरक्षण खात्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांचं प्रकल्पांचं फार मोठं केंद्र. त्यापैकी ARDL, DRDL वगैरे वगैरे, ॲम्युनिशन फॅक्टरी, 512, खडकी फॅक्टरी, असे अनेक, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असे प्रकल्प असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या पुष्कळ जमिनी त्या डिफेन्समध्ये गेल्या. त्यापैकी शांताराम मोहन निमन, त्यांचे कुटुंब, त्यांचे वडील, त्यांची जमीन त्या ठिकाणी गेली. आणि मग ती जमीन गेल्यानंतर त्यावेळेचा मोबदला फार नगण्य, म्हणजे फार थोडा होता. मग त्यांनी काही काळ कुठे खेळणीच्या लाकडी खेळण्याचं काम केलं. साधना साप्ताहिका म्हणजे प्रकाशनामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं. फार थोडं म्हणजे उत्पन्न मिळत होतं. मग सुदैवाने त्या DRDRमध्ये ज्यांनी जमीन यांची संपादन केली होती त्या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली. आणि पण त्यातनं मग त्यांचं उपजीविका वगैरे कुटुंब. पण वारकरी संप्रदायाची प्रथा मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. पंढरीची वारी कधी चुकवली नाही. एकादशी वारी कधी चुकवलेली नाही. त्यामुळे देहू, आळंदी, पंढरपूर आणि या निमित्तानं आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सप्त्यांच्यामध्ये जाणं, त्यामध्ये सहभागी होणं हे अण्णांचं वैशिष्ट्य होतं. गोकुळाष्टमी असेल, हनुमान जयंती असेल, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चैत्र, माघ, दर महिन्याची एकादशी, अशा निमित्ताने अनेक उत्सव त्यांनी घडवून आणले, स्वतः घडवून आणले. त्यांना त्यामध्ये एक वेगळा आनंद. आजही मला आठवतं की हनुमान जयंती वगैरे पुण्यामध्ये एवढे छबिने निघायचे. मी नानापेठेत पूर्वी राहत होतो. त्या ठिकाणचा गंजीचा मारुतीचा छबिना आणि पाषाणवणी सगळी मंडळी सायकलीवर यायची. सगळी सायकलीवर. कारण त्यावेळी काही फार मोठी दुचाकी वाहनंही आलेली नव्हती, फार कार वगैरे नव्हत्या. अशा सगळे सायकलीवर यायचे, एकमेकांच्या गावी जायचे सायकलीवरच. आणि मोठा छबिना पूर्ण पुण्यामध्ये फिरायचा. आणि त्या ठिकाणी यांच्याच गावातले पांडुरंगभाऊ दातार, त्यांचे वडील, अण्णांचे वडील, आणि दुसरे म्हणजे बाळाबा पाषाणकर भागवत, हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व या वारकरी संप्रदायातलं. मला आठवतं की मी प्राथमिक शाळेत असताना आमच्या गंजीच्या मारुतीच्या हनुमान जयंतीला छबिना झाला की यांचं भारूड व्हायचं. यांचं इतकं उत्तम भारूड, अभिनय, त्यावेळेचा साधा मेकअप, पाठांतर, तालाचं ज्ञान, मार्मिक विनोद, आणि त्यातून प्रबोधन, मनोरंजन आणि बरोबर समाजाला दिशा देण्याची शक्ती, त्या सगळ्याचा संगम त्या बाळूबा पाषाणकरांच्या भारुडामध्ये मला त्या ठिकाणी आढळला. आणि त्या सर्वांचा आशीर्वाद, सहवास, मार्गदर्शन आणि प्रेरणा आणि प्रबोधन त्यांच्याकडून अण्णांसारख्यांना मिळालं. आणि ते त्यांनी मनोमन जपलं. भागवत होणं म्हणजे काय हो? कशाचीही अपेक्षा करायची नाही. निरपेक्ष बुद्धीनं पांडुरंगाची सेवा करायची, पांडुरंगाची भक्ती करायची, अखंडपणे वारी करायची आणि वारी कधी चुकवायची नाही. ही परंपरा आपल्या अण्णांनी, म्हणजे शांताराम निमणांनी कायम जपली. बरं, हे सर्व करत असताना इतरांचं कौतुक करणं हे देखील त्यांचं वैशिष्ट्य होतं. मला आजही आठवत आहे की त्यांनी स्वतः आणि बहुतेक त्यांच्याबरोबर मारुतीबाबा हरिभक्तपरायण मारुतीबाबा कोकाटे यांनी हांडे महाराज, ॲडव्होकेट विवेकानंद वास्कर फडाचे कीर्तनकार वास्कर महाराज आणि पांडुरंगबाबा दातार या तिघांचा सत्कार पुण्यामध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री R.R. पाटील आणि माझ्या हस्ते घडून आला. फार मोठा समारंभ, अत्यंत सुंदर समारंभ. आजही मला त्या ठिकाणी राजूरकर महाराज होते. मला आजही आठवतं आमच्या दोघांची, माझी आणि R.R. पाटलांची त्या ठिकाणी भाषणं झाली. पण हे सगळं इतरांचा सन्मान, त्यांचं कौतुक, त्यांचा गौरव हे घडून आणण्याकरता पुढाकार अण्णांचा होता, शांताराम निमण यांचा होता. हे या ठिकाणी प्रकर्षाने सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा इतरांचं कौतुक करणं
इतरांचा गौरव करणं आणि वारकरी संप्रदायाची प्रेरणा नवीन नवीन पिढीतल्या लोकांना मिळवून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पांडुरंगबुवा दातार त्यांचा मला वाटतं बहुतेक 71वा वाढदिवस पाषाणला बहुतेक त्या गोविंदा बहुतेक त्या कार्यालयामध्ये घडून आणला. आणि विशेष म्हणजे इतका मोठा समारंभ, इतका मोठा वारकरी संप्रदाय हे सगळं अण्णांनी घडून आणलं. आणि पांडुरंगबुवा दातार देखील त्यांच्या वडिलांपासूनची परंपरा उत्तम पखवाज वादक, अनेक नामवंत कीर्तनकारांना अगदी मामासाहेब दांडेकरांच्यापासून बाबा महाराज सातारकरांच्या पर्यंत अगदी आईन तारुण्यापासून ह्या बाळ्यापर्यंत पखवाजाची साथ, त्यांचा 71वा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात घडून आणला. आणि पंडित भवानी शंकर जगविख्यात पखवाज वादक, ज्यांनी लोकांच्यापर्यंत पखवाज हा अधिक लोकाभिमुख केला, ज्यांचं नुकतंच निधन झालं दुर्दैवानं, त्यांचं उत्तम पखवाज वादन हे त्या ठिकाणी त्यांनी घडून आणलं. या सगळ्या सांगण्याचं सार असं आहे की आज या वारकरी संप्रदायामुळं गळ्यामध्ये माळ, ही गळ्यामध्ये माळ म्हणजे काय तर शाकाहार आणि व्यसनमुक्ती, निर्व्यसनी गावोचे गावं तुम्हाला आज अर्ध्यापेक्षा अधिक गावं ही माळकरी दिसत आहेत. ही या वारकरी संप्रदायाची फार मोठी देणगी समाजाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था ही पाळण्यासाठी पोलीस बल आणावं लागतं, पण वारकरी संप्रदायाचा इतका शिस्तप्रिय, शाकाहारी, निर्व्यसनी, मितभाषी, कोणालाही एकमेकापासून त्रास होणार नाही, किंबहुना सर्वांच्या मध्ये मानव आणि विठ्ठलाची भक्ती पाहणारा, प्रत्येकामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात देव आहे, प्रत्येक माणसामध्ये देव आहे, ही निष्ठा जपणारा असा हा वारकरी संप्रदाय. आणि त्याचे फार मोठे प्रतिनिधी की ज्यांनी अनेक असंख्य लोकांना घडवण्याचा प्रयत्न अव्याहतपणे वयाच्या 75व्या वर्षात देखील चालू ठेवलेला आहे, असे शांतारामबुवा निमन हे आज 75व्या वर्षात पदार्पण करत आहेत. माझ्यासारख्याला मनस्वी आनंद होतो. आणि मनस्वी आनंद एवढा करताय की समाज, आजची परिस्थिती, आजची व्यसनाधीनता, तरुणांच्या मध्ये व्यसनाधीनता विविध जे गोष्टींची वाढत चाललेली आहे, तरुण समाज भरकटत चाललेला आहे, बहुतांशी वेगवेगळ्या दुर्वर्तनाकडे वळतोय. अशा वेळी त्यांना सन्मार्गावर आणण्याचं काम अण्णांच्या सारखे, शांतारामबुवा निमणांच्या सारखे असंख्य वारकरी करतायत. आणि त्यामुळं आजही मी अपेक्षा करतो की समाजामध्ये चांगुलपण जे आहे, सन्मार्ग आहे, सदाचार आहे, खऱ्या अर्थानं भागवत संप्रदायाचं तत्वज्ञान जगणं म्हणजे काय हे शिकवणारी आणि आचरण करणारी कृतिशील माणसं आहेत अण्णांसारखी. आणि त्यामुळं समाजामध्ये मला अजूनही आशा आहे की तरुण पिढी, मी अण्णांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तरुण पिढीला एक अत्यंत नम्र विनंती करेल की सर्वसामान्य सगळ्या संकटांच्यावर मात करून, अनेक अडचणींच्यावर मात करून, कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता, संपत्तीची किंवा जी अपेक्षा न करता, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान साधेपणाने जगून आनंदी जीवन कसं जगता येतं ही प्रेरणा अण्णांच्यापासून तुम्ही सर्वांनी घ्यावी. आणि मला खूप आनंद आहे की खूप तरुण मुलं या वारकरी संप्रदायामध्ये येत आहेत, पखवाज वाजवत आहेत, उत्तम भजन गात आहेत. पूर्वीच्या काळामध्ये वैकुंठवासी माधवभाऊ सुकाळे होते, वैकुंठवासी बाबूराव डवरी होते, अनेक लोक होते, अनेक मंडळी होती की ज्यांनी पखवाज शिकवला, वारकरी संप्रदायाचं भजन शिकवलं. अशी परंपरा जपणारे अनेक लोक आज गावागावामध्ये आहेत. आणि त्या सर्वांचं प्रेरणास्थान, अनेकांचं एक श्रद्धास्थान हे शांतारामबुवा निमन आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं उत्तम आयुष्य, आरोग्य त्यांना लाभावं. आणि त्यांच्यापासून आम्हाला ही संप्रदायाची प्रेरणा, पांडुरंग भक्तीची प्रेरणा मिळावी अशी पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.